महाराजाचं काय घेऊन बसले इथं? देव सुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त. लय अवघड आहे बाबा हे कलियुग आहे. इथं अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही बाबा. हे जग आहे इथं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतच. आता घेणाऱ्याला कुणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे सुमळे. विचार पण खरेच जाणं प्रॅक्टिकल. अरे देव आहे यात वाद नाही, पण देव कसा रे म्हणजे आता तुम्हीच मला सांगा 8-8 दिवस जी माणसं आंघोळ करत नाही त्यांच्या अंगात देवी जाईल का? अरे त्याच्या वासानं माणूस पळून जाईल महाराज. असं येडेवणे करत जाऊ नका रे. देव इथंच आहे, त्यांना आणायची गरज. चालू कीर्तनात गायच्या आगातात कीर्तन देवीचं होतं. नवरा शेजारीच बसला होता. नवरा म्हणला ताई देवीनं सगळ्याच्या सोडल्याने माझीच बरी धरली. म्हणलं तुझी गुणवान असं. म्हणलं आता काय करू? म्हणलं बघ काय म्हणतो. तेवढ्या माणसात बायकोच्या पाया पडला. बायकोला म्हणला बोलायचं आहे. आता ही काही अशी आई आहे का? ती पण बिल्ला जगत म्हणती भाऊ ही काहीच लेकरू आहे का? नवरा विचारू विचारू बेजार. बोलाय साहेब काय चुकलं? बोलाय साहेब काय चुकलं? बोला. आई साहेब म्हणती बा लई त्रास दिला तो घरच्या लक्ष्मीला. लई त्रास दिला. अरे जरा तरी विचार करत जरे. 100 मला पाय पडून काय चुकलं काय चुकलं? अरे लगीन केलं इथं चुकलं तो. आता कुठे? अरे जरा थोडा प्रॅक्टिकली पण विचार करत जरे. हे मी नाही म्हणत हा, भाग विनोदाचा सोडा, पण सामर्थ्याने लक्षात घ्या. माझ्या तुकोबारायांचं वर्णन आहे नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. असा परमार्थ चालत जगत मालकी नाही ते विश्वाची अर्धांगिनी येते. तिला सामर्थ्याने कौतुक करायचं आहे तर त्याच पात्रतेमध्ये करायचं. अगं ती सामर्थ्यवंत आहे, तिला गरज. मला वाईट या गोष्टीचं वाटतं ही माणसं देवीच्या नावाखाली आज काही करतात बरं. 9 दिवस उपास, दुसऱ्या दिवशी बोकड, आणि देवी कोपती म्हणून पोत्यात घालून आणलं पाहिजे सांगणाऱ्याला. असं कोण शिकवतंय तुम्हाला देव कोपतो वगैरे? देव कोपत, देवी कोपत. आई कधी कोपते का? तुमच्या माईला तुम्ही त्रास दिला पण माय तुम्हाला सोडून देते का? तुमचं चुकलं. आता तुम्ही आई आहे, आईच्या अंतकरणाने सांगा. घरात 2 लेकरं असली, तुम्हाला 2 लेकरं असली की जगाचा नियमच असतं. एक शहाणा असतं, एक येडं असतं. असतंय का नाही वहिनी? असतंय का नाही? एक शहाणा असतं, एक येडं असतंय. शहाणा असतंय. खा म्हणलं की खाताय, शाळेत जा म्हणलं की जाताय, बस म्हणलं की बसतंय. दुसरं उलट असतं. ती माणसं आल्यावर मुद्दाम करते, ती पाहुणा आल्यावर जास्त येड्यावानी करताय. त्याला माहित आहे आई पाहुण्यात काय करते, नुसते दाता खाती करते. हिला माणसात काय करायला येत नाही मला. मुदाम करणार ती महाराजासमोर, मुदाम येड. आता खरं सांगा, खोडकर कळत नाही त्याला. आई शांत करणारे सांगा काळजी कोणाची जास्त वाटते? शहाण्याची का येड्याची? कारण आईला माहित असतं हे शहाणे, ह्याला काळजी करायची गरज. हे येडे, ह्याला माझ्याशिवाय कोणी सांभाळणार. माझ्या आईचं बी तसंच आहे. माझी म्हणजे तुमच्या सगळ्याची माणस. ही जी बसलेली तू काही आहे ना तिचंही तसंच आहे. ती शहाण्याची फार काळजी करत. ती म्हणते हा येडा, ह्याला माझ्याशिवाय म्हणजे हे कोपत. हे असं अधर्माच्या गोष्टी कर्मकांड धोतांड पसरवू पाया पडतो तुमच्या. इथेच आहे संचरोनी राही या ज्ञानभक्ती सहज बघतो एक बटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुत या ज्ञानोबऱ्यांचं वर्णन आहे. तेव्हा तू आणि मी काय फरक आहे? मा तुया परस्पर एका नामाचीच अंतरे. विनाकारण काही गोष्टी पसरवायच्या. पाया पडतो तुमच्या या विषयाकडे. काय सामर्थ्य दादा. पण जिथे अहंकार आहे तिथं देव सापडत दिसत. पांडुरंग परमात्म्याची पत्नी रखमाई माता बलिप्रतिपदा माहित आहे तुम्हाला? बलिप्रतिपदा कधी असते? दिवाळीत असते. देव सुद्धा बायकोचा ऐकतो बरं. देव सुद्धा बायकोचा ऐकतो. खेरडेकर देव सुद्धा बायकोचा ऐकतो बरं. अजून एकदा सांगू का? ऐकत जा. काय माणसं तरुणपणी जमतय तरी म्हातारपणी तर म्हातारी डोळ्यासमोर खपतच नाही. अख्ख्या गावाला गोड बोलतो पण म्हातारी आली की नाचतोच माणूस. आयुष्यभर तिला संसार सांभाळलाय. कशाला? बायकोची कदर करत जा. काय लागतं दादा बायकोला?
सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिंडवावं, अख्या जगानं त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू, मी आहे तुझ्या पाठीशी. बाई सामर्थ्यानं सगळं सहन करते, सासर वास सुद्धा सांभाळते, फक्त नवरा चांगला पाहिजे. पटल्यावर कशा पाहिजे होत्या त्या, नुसतं पटलं पाहिजे मला सर का. खरं आहे की नाही ग माय, तुम्हीच सांगा बरं. नवरा चांगला पाहिजे, काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे की नाही माय? पाठीमागच्या बरोबर आहे की नाही का? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं झाल्यावर मला येईल अक्कल. पण मला एक्सपिरियन्स न सांगा ग माय माऊल्या, आईसारखं सांगा. खरं कोण चांगला पाहिजे आयुष्यात? माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे, प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते. तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी, शहाणा तो धनी. मालक शहाणा पाहिजे दादा, विनंती माझी, मालक शहाणा पाहिजे. या विषयाकडे असंच मी म्हणलं एकदा बायकोचं कौतुक करत जा. महाराज कीर्तन झाल्यावर घरी गेला, नवऱ्याला म्हणलं, बायकोला म्हणला ताट वाढ. बायकोनं ताट वाढलं, एक घास खाल्ला. बायकोला म्हणलं वा काय भाजी केली, वा वा वा, एवढी वर्ष तुझ्यासोबत संसार केला, आज सारखी भाजी झाली नव्हती, वा वा वा, काय भाजी केली, वा कुठे तुझा हात, वा काय भाजी केली, वा वा वा. हिनं दरवाजा लावून आणला, निळा केला मारून मारून मारून. नवरा म्हणला ताईकडे बी बघतो, हिच्याकडे बी बघतो म्हणला. ताई म्हणली गोडवा म्हणून बोललो म्हणला. कशामुळे मारलं का म्हणला? म्हणजे आयुष्यभर तुमचा संसार या हातानं करून खाऊ घातला, कधी तक्रार केली ना, रोज तुमचं ढेरग भरलं, एवढे वर्ष संसार केला, एका शब्दानं गोड बोललं ना. आज पहिल्यांदा शेजारनी चंद भाजी आणली. कळतं तुम्हाला संसार आहे हा, कसाही गेला तरी दुःखाचाच आहे. याला सुखाची करायची ताकद फक्त एकाच गोष्टीत आहे, अवघेची त्रैलोक्य. फक्त एकच कारण आहे, चरणी जगन्नाथा अवघाची संसार, फक्त जाई नगे माय. हे केल्याशिवाय हे सुखाचं होणार म्हणून पंढरी रामनाम चित्त समाधानीच पाहिजे. पण रखमाई मातेला तुम्ही जाग्यावर आले का? रखमाई मातेला विठ्ठल म्हणले, रखमा काय गोड दिसतस ग, कौतुक देवानं केलंय, अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का? अहंकार आला रखमाई मातेला सौंदर्याचा, कारण कौतुक कुणी केलंय? देवानं केलंय. अहंकार कसा? इथं चार माणसं जर म्हणली की नाही ताई काय चांगलं कीर्तन केलं, ताई पत्र्यावरच, पत्र्यात सुद्धा नाही महाराज. पण ताईला कळलं पाहिजे आपल्याला फक्त कीर्तनच जमत, आणि तेही देवाच्या त्या समस्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला जमत नाहीच आहेत की. जेवढं कळतंय तेवढं तरी सांभाळता यावं, अधिकार कळावा, त्याचे दास आहे ते आयुष्यभर लक्षात ठेवावं. आपल्यामुळे शरीर चालत नाही, त्याच्यामुळे अहम वैश्वानर भूत्वा प्राणिनाम देहम आश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिंडम चतुर्विधम. सूक्ष्मता लक्षात घ्या, अन्न पचवणारा सुद्धा विठ्ठल आहे. म्हणून जुन्या बायका स्वयंपाक करताना पहिला घास अग्नीला द्यायचा. खरं की नाही? येड्या नव्हत्या त्या, तुम्ही लय शहाण्या, तुम्ही चपला घालून स्वयंपाक करीत आहात. कसं? एक विनंती करते माय, घर हे देवळापेक्षा कमी नसतं. तुमच्यासाठी घर काय? देऊळच आहे. काय पाहायला त्रास होत असेल वगैरे बाहेर वापरा ना. किचन, देवघर, हॉल, इथे कधीच चप्पल वापरायची कधीच नाही. फार निगेटिव्हिटी पसरतं या गोष्टीमुळे. आणि संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टी या घरातली शांतता भंग करायला कारणीभूत असतात. विनंती आहे थोडं आपल्या हातात आहे ना. वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. आपल्या हातात आहे म्हणून सांगते मी आपल्याला. विनंती, तशा तुम्ही गोड आहे, लय गोड आहे माहिती. खेड्याच्या वाया तुम्ही तर लय गोड आहे. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे. तोंडाचा जरा प्रॉब्लेम आहे, बाकी आपण लय गोड आहे. या विषयाकडे गोडच आहे आपण. या रखमाई मातेला अहंकार आला. रखमाई माता मनातल्या मनात म्हणल्या. कशा? मनातल्या मनात म्हणल्या. मग दिसतेच आणि सुंदर. नशीब आहे तुमचं, तुम्हाला भेटले. लय असतील तुम्हाला माझ्यासारखी हुडकून सापडणार नाही. कशा म्हणल्या? मनातल्या. देव म्हणले तू ये गवाळाय तुला दाखवतो. आता अहंकार गेला ना. आता पाडव्याच्या दिवशी परवा केला ओवाळायला रुक्मिणी माता गेल्या, पण गाभाऱ्यात देव सापडला. काय झालं? लाजले गे माया तक बना गोपाळू, आता कबना गोपाळू.
जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. काय सामर्थ्य बघा. जिकडे बघाल तिकडे माझाच नवरा, आता यातला माझा कुठला. जिकडे बघाल तिकडे कोण होतं? विठ्ठलच होता. आता यातला नेमका खरा माझा नवरा कुठला? चिंता वाटायला लागली रखमाईला. डोळ्यातनं पाणी आलं. एकदा पांडुरंगाला म्हणल्या, देवा एकदा इशारा करून सांगा तुम्ही कोण आहे. पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी आहे म्हणून टिकले. फक्त एकदा सांगा. देव म्हणले बस कोण तुला कोण म्हणलं होतं अहंकार करायला? देव काही सापडत? बायकोला सापडत नाही आपली काय गत आहे. नामदेवराय आले तिथं. नामदेवराय म्हणले आई काळजी करू नका, कोपऱ्यातलं गावाला आपलंय, जा बनवा बाळा. रुक्मिणी माता म्हणल्या मी बायको असून मला देव सापडे ना. नामदेवरायावर कसा विश्वास ठेवावा? नामदेवराय म्हणले आम्ही त्याचे दास. वैजयंती मायकलासी वत्सांचन विष्णुदास नामायाने धैर्य गुण. विष्णुदास नामायाने धैर्य खूण. ब्रह्म ऋषींनी मारलेली लाट भगवंताच्या डाव्या हृदयावर. त्या चरण कमलामुळे देव ओळखू यावा. नवे नवे आम्ही दास त्याच आहे. आम्हाला तो सापडल्याशिवाय राहत कारण आम्हाला ज्ञात आहे भरला घनदाट. देव सापडतोच जेव्हा व्यक्ती नम्र असेल, जेव्हा दासत्वाची भावना असेल, जेव्हा त्यागाची समृद्धी असेल. ज्यावेळेस कळतं की हे माझ्यामुळं, त्यावेळेस देव सापडतो. तुकोबा सांगतात माझ्या आयुष्यात मागणं एकच आहे, मी तुझ्या जवळ असावं. आणि मी तुझ्या जवळ असावं याच्यासाठी मला ज्ञात आहे की मी तुझ्याकडं काय मागावं. मला हा संसाराचा भार नको विठ्ठला, घालून या भार राहिलो नको देवा. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुका म्हणे घालू तयावरी भार बाहू हा संसार. मला हा मुंगीसारखा भार नकोच विठ्ठला. विनंती माझी, माझं आयुष्य माझं मागणं एकमेव. लहानपण ते का संयम, स्टेबिलिटी, स्थिरता. आयुष्यात जरा तरी सामर्थ्यवंत व्हायचं असेल ना, वेळ द्यावा लागतो. घाई घालून चालत नाही. आमच्या आजच्या पिढीला वाटतं देव म्हणजे पिझ्झा आहे, ऑर्डर केला की अर्ध्या तासात भेटला पाहिजे. असं नाही होत रे. वेळ लागतो की. प्रत्येक गोष्ट इन्स्टंटली मिळत असते का? हा, एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दाद्या पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले तरी वाढत नाही होत आहे. ते वाढणार आहे का दादा? तर मंडळी लक्षात घ्या, घाई करू नका. कधी कधी माघार घ्यावी. तह झालाच आहे पुरंदराचा. किल्ले द्यावेच लागले. लक्षात घेत जा. सारखं काही घाई करून इन्स्टंट नाही मिळणार आहे. देव आहे तो. मन थोडी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांगली मार. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी. वेळ आल्याशिवाय नाही जमत. परिपक्वता लागतेच, नाही तर काय सामर्थ्य मिळणार? त्यागाशिवाय नाही चालत आहे. अख्खं आयुष्य दुःखात गेलं संताचं, म्हणून आज अख्खं विश्व त्यांच्या चरणावर मस्तक ठेवत आहे. ह्या त्यागाचं फळ आहे ज्ञानेश्वरी, या त्यागाचं फळ आहे गाथा जे तुम्हाला भेटलंय. थोडा सामर्थ्याने विचार करा. पण आयुष्यात थोडं जरी सामर्थ्यवंत व्हायचं असेल ना तरी अंकुश, संयम. तुकोबारात ते सांगतात ऐरावत घडवणं. ऐरावत म्हणजे घडवणं. एखादा रत्न घडवायचा असेल त्याला संयम लागतो, त्याला आगीतनं निघावंच लागतं. संकट आहेतच, घाबरायचं नाही. राजा हरिश्चंद्र सोन्याच्या सिंहासनावर बसायचा, सोन्याचा मुकुट घालायचा. विश्वामित्राने परीक्षा बघितली. बायकोला, तारा राणीला, पोरगा नारायण या तिघाला पायातल्या पायतानानिशी, अंगातल्या कपड्यानिशी राज्य सोडावं लागलं. इथे काशीच्या बाजारामध्ये स्वतःला विकायला उभा केलंय. बायकोला पहिलं गिराईक वेश्याचं लागलंय. ज्या बाईनं आयुष्यात कधी नवऱ्याच्या पलीकडे कोणाला पाहिलं नाही आणि संतांच्या सेवेच्या पलीकडे काही केलं नाही.
एवढी सत्वशील असणारी तारा राणी, तिला गिराईक वेश्याचं लागलाय. देव परीक्षा घेतोच. अगं सीता आहे ती, तिला सुद्धा अग्नी परीक्षा द्यावीच लागली. बरं सीतेचा वनवास कळला तरी जगाला. सगळ्यात वाईट अवस्था त्या उर्मिलेची होती. सीतेला कमीत कमी नवरा सोबत तरी. उर्मिला 14 वर्ष राजमहालात होती, पण नवऱ्याचा सहवास नाही म्हणजे खरा वनवास आहे. उर्मिला का नेटकर? उर्मिला कोण? नशीब तेवढं तरी महाराज. लोकांना खरं ना कौतुक वाटतं मला. जर आपल्या वळच जरी धर्माकडं लोकांचं भलतं कौतुक आहे आपल्याला. जर आपापलं बघत जा. आपण गुढीपाडवाच करायचा. आपण 31 डिसेंबरच्या अवलादी नाही आहेत. आणि ज्यानं 31 डिसेंबरला पार्टी केली ना, या बहिणीची गॅरंटी दाद्या अजून 4 वर्ष तुला बायको भेटत नसते. आता बाकीचे म्हणतात माझं झालंय, तुझी नीट नांदत नसते. कोणी शिकवतो मला येतं पण बिलकुल नाहीये. आपलं चैत्र महिना गुढी, जिथून आमच्या आयुष्याला तत्व आहेत रे, त्या तिथी नशा आहेत. सामर्थ्याने पॉझिटिव्ह वाईब्स आहेत त्याच्यामध्ये. आम्हाला आमचं सोडून प्रत्येकाचं सगळं आवडतं. आम्ही लोकांच्या मंदिरात जाताना आदर ठेवतो, पण स्वतःच्या मंदिरात जाताना कधी गेला गुरुद्वारात तर मस्तकाला बांधावंच लागतं. बांधतो का नाही? कुठल्याही धर्माचा जाऊ द्या, मस्तकाला बांधावं, त्याशिवाय गुरुद्वारात सोडत. पण आमच्या मंदिरात पण काहीतरी नियम पाहिजे का नाही? बोलल्यावर झोमतं आमच्या पोरापोरींना. आमच्या मंदिरात भक्त कमी कपल जास्त आहे. तू येते कोण, मी येतो, ही कोण भेटू महादेवाच्या मंदिरात. महादेवाच्या त्यानं उघडला ना तिसरा डोळा म्हणजे कळव तुला पात्रता काय असते ती. वेड्यासारखं वागत जाऊ नका उगाच. अरे देव धर्म तरी नीट करा. बाकी जिंदगी चालली जा ना शिंत शिंत शिनाशी. आणि विनंती पोरींनो, आपण जिजाऊच्या लेखी आहेत. आपल्याला संस्कार तिच आहेत. आपण सीता ऐकणाऱ्या, रुक्मिणी ऐकणाऱ्या पोरी आहेत. आपण जनाई मुक्ताई ऐकणाऱ्या पोरीत. आपण आनंदीबाई जोशी ऐकणाऱ्या पोरी आहेत. आपल्यात लवची हात सारखी फालतू गोष्ट नसली पाहिजे. आपण सामर्थ्याने आपल्या धर्माचा विचार केलाच पाहिजे. धर्माचे पालन करणे, हेचिया करणे काम, बीज वाढवावे नाम. जागरूकता असू द्या स्वतःविषयी जरा. गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं. इथं वर्चस्व सुद्धा आपलंच पाहिजे. स्वाभिमान असलाच पाहिजे, अभिमान नसला पाहिजे. स्वाभिमान काय घाण टाकता काय? तुकोबराय म्हणले भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळाच्या माती हानोकाठी. आमच्याशी प्रेमाने वागलात तर अंगचं धोतूर सोडून तुमची लाज राखू. आमच्या नादी लागलात ना, जेव्हा कधी दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू. काही शाळपटले वेळ पडलेलं समजतं वय. गण लावतो माळा घालतो म्हणजे काय मूर्ख आहे रे? का दुनियादारी कळत नाही? नम्रता शिकवतात संत, पण स्वाभिमान आम्ही दैवाचे, राजयाची कांता, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालं कौतुक नाम आलं आमचं. काळाचे ही काळ वडिवाला विठ्ठलाचे. सामर्थ्य आहे ना तेवढं. आपलं विसरत जाऊ नका रे. विनंती माझी. कपाळाला गंध, गळ्यात तुळशीची माळ, धर्म देव समजावं रे आपल्याला. लय अवघड झालंय आमचं. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, देव आणि संत याच्या पलीकडे कोणाच्या चरणावर मस्तक ठेवणार? नामदेवराय म्हणले कटेवरी कर नाही जा देवाचे, न हे मी तयाचे दर्शन. इष्ट आहे ना? अरे 56 लाख कोटीचं फक्त शंभूराजांना मुघल देत होते. किती आकडा आहे का? आकडा येईल, कळलं त्यालाच कळलं. 56 लाख कोटीचं फक्त शंभूराजांना मुघल देत होते. 14 मेला जन्मलेलं स्वराज्याचं सगळ्यात मोठं वैभव. तो पुरंदर किल्ला काय सामर्थ्याने पावन झाला असेल जेव्हा शंभूराजाचे चरण त्या किल्ल्याला लागले असते. आयुष्यभर रखरखत्या उन्हासारखं आयुष्य गेलं. जलमदास काही कालाने माईचं निधन झालं.
ज्या माईनं सख्या माईसारखं प्रेम केलं त्याच सोयराबाईनं पुन्हा त्या राज्याच्या सुखासाठी स्वतःच्या पोटच्या लेकरासारख्या शंभूराजांना बंदी करायचा आदेश दिला. सामर्थ्य लक्षात घ्या. विभीषण काय आणि शंभूराजांचा इतिहास काय. आपल्या माणसांनी दगा दिला की धर्माला कलंक लागतोच, हो की नाही. आपल्याच माणसांनी मातेशी गद्दारी केली. जसं आता कुणीतरी 500,000वर मतदान केलं तसं त्यांच्याही काळात कुणीतरी 4-5 जमिनीच्या तुकड्यासाठी मुघलांना सामील झाले. नाहीतर विचार करा, शंभूराजासारखं रत्न मुघलांच्या हाती लागलं असतं का. शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं इनका तो मसीहा गया इनको कौन वाली है. कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा. कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा. बहुत गुरूर किया इन्होंने हम पे. अब देखते हैं मसल देंगे पैरों के नीचे. अब समझ आएगा इनको क्या ताकत है इन मुगलों की. स्वप्न बघतोय औरंगजेब. अरे सत्ताधीश असणारा सैन्यबळ, घोडदळ, पायदळ, खजिना, सामर्थ्य नसलेला औरंगजेब 1-2 दिवस नाही, 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, शंभूराजांशी 9 वर्ष लढत होता. पण या 9 वर्षात एकही गड किल्ला मुघलांच्या हाती माझ्या शंभूराजाने लागू दिला नाही. हे सामर्थ्य त्यांच्याकडे. किती वर्ष? 9 वर्ष लढत होता. किती गड किल्ला? एकही नाही. मुघलांच्या आधी एकही गड किल्ला लागू दिला नाही. ते राजे मुघलांच्या हाती लागले असते का? लक्षात घ्या, जे आपण आज वागतोय ना ते कुणीतरी तेव्हा वागलं होतं. जे आम्ही आज घाण टाकतो ना आमचा स्वाभिमान, ते तेव्हा कुणीतरी केलं होतं. माझ्या माऊलींच्या समाधीच्या शेजारी आजही साक्षीला इथे तुळापूर संगमाच्या ठिकाणी बांधलेले माझे राजे. तुळापूर तीर्थक्षेत्रावर साखर दंडाने बांधलेला माझा राजा. झाडच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या. रक्ताच्या डोहाच्या डोहा अंगावरनं वाहतात. ज्यानं मारावं त्याच्या डोळ्यात पाणी यावं, अंगावर शहारा उमटावा. अरे आसमानी भरलेला शरीर औरंगजेबाकडे जाऊन सांगताय चहापणा माफ करणं. चहापणा माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. चहापणा माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतने राजे देखे, इतने महाराजे देखे, इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, इतने सुरवे देखे ही ना कौन है, लेकिन जवान देता है ये आदमी. इस शिवा के बच्चे की जैसी नेक औलाद आज तक नहीं देखेगी ना कौन है. क्या खुदा का बंदा है, किस मिट्टी से बना है खुदा जाने. इतना जलील किया, इतना जुल्म किया, इतना मारा. हाथ मरोड़े, पाँव मरोड़े, नाखून उखाड़े, जिस जगह पे मारा उस जगह पे नमक लगाया. लेकिन तौबा कि उसकी जबान निकल जाए. बोला उसको जबान काटकर हाथ में रख देंगे. उसको बोला जिंदगी बख्श देंगे. सिर्फ 3 सवाल का जवाब दे संभाल. काय 3 प्रश्न है तुझे? स्वराज्य का खजीना किधर है? जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम और इस सल्तनत को सलाम. मृत्यु भी घबरा जाए ऐसा खड़ा रहा हमारे सामने. काळालाही चिंता वाटावी, देवालाही वाटावं चुकलं काय की माझं. कसं काय लागलं शंभूराजासारखं रत्न मुघलांच्या हाती. डोळ्यात पाणी विश्वाच्या मालकाच्याही यावं एवढा त्रास दिला. अरे लायकी काढली, काढलेलं मांस कुत्र्याला डोळ्यात एकच खाऊ घातलं आणि सांगितलं ही लायकी आहे तुमची. तुमचं मांस कुत्र्याने खाल्लं. 42 दिवस माझा राजा तडपडत होता. अरे जराशी ठेच लागली तर माणूस आत्मीयतेनं तळमळतो. विचार करा 42 दिवस कसं शरीर सांभाळलं असेल. रोज एक अवयव कापलाय, पायाची बोट, हाताची बोट, जिव्याचा शेंडा मारला माझ्या राजाचा. देखते शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता. सळई घेतली, आगेत घातली, तळपती सळई नजरेत घुसणार आहे. 2 बोटाचं अंतर आहे. आखरी बार कुचराव संभा पात मांडलो. काय ऐकायचं का तुझं? तरी श्वासात श्वास आहे. तटस्थ उभा आहेत. मृत्यूलाही आपल्या मस्तकावर तांडव करायला लावायची ताकद आहे. नजरेत अंगार आहे, प्रखरता आहे. संभाबात मान लो, सल्तनत को सलाम. काय काय मारायचं तर मार. काय जीवाची लाहिलाई करायची ते कर. सगळं अंगात शिवाच्या रक्ताचा थेंब आहे. सगळं श्वासात श्वास आहे. सगळं हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्रा सगळं नजर झुकवणार अवलाद शिवरायाची आहे. आणि काय वाटतं तुला? अरे मारशील
घेशील माझा जीव संपवशील या संभाला, पण लक्षात ठेव ताकद एवढी या रक्तात, जिथे जिथे शंभू राजाच्या रक्ताचा थेंब सांडला तिथे तिथे नवीन शंभू राजा उभा टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि ते तुझी समाधी असेल महाराष्ट्रात. शब्द देतो हा शंभू साक्षीला माझा महादेव. औरंगजेबाची समाधी आजही महाराष्ट्रातच आहे, लक्षात ठेव. त्याचे वारसदार आहेत आपण स्वाभिमान गाणं टाकावा. ऐरावत रत्न थोर, हे असे रत्न घडवायचे असतील ना त्याशी अंकुशाचा त्याला संकट येणार, संयम सांभाळावाच लागणार. धर्म टिकवायचा आहे, देव मिळवायचा आहे म्हटल्यावर कष्टाशिवाय, संयमाशिवाय, संकटाशिवाय, आगीतून जाण्याशिवाय पर्याय कोबर आहेत तेच सांगतात. जे शंभूराजे जसे छत्रपती शिवराज, जे तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे ना, ही मुक्त ही नाथ बाबा, अगदी तसं नको विठ्ठला. जया अंगी मोठेपणा तया यातना. दोन्ही अनुषंगाने विचार केला मी. मोठेपण आलं की त्रास आला, तुझ्यापासून दूरता आली. मोठेपण आलं की अहंकार आला. नको देवा, भावे लहानाहूनही लहान राहतो, तुझ्या चरणाशी थांबतो आणि जीव सुखावतो. ठेविले आनंद कारण मला माहित आहे वाहिले उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ. नको रे विठ्ठला, भोगावं तर लागणार आहे, मग तुझ्या चरणाशी थांबलो की भोगायला सामर्थ्य आणि ताकद मिळणार आहे. म्हणून विनंती आहे. ऐरावत रत्न थोर, दाशी अंकुशा दया मोठे प्राण, दया यातना समजून घे किंवा समजू न कळताय जाण आहे मला. भावे लहानाहूनही तुम्ही ही समजून घ्या, त्याच्याशिवाय नामचिंतन नाही. मग काय करायचं देवा? काही नाही करायचं, दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही. लक्ष्मी शारंगते सीतापती रघुवीर, जे तुम्ही जगताय पोरं पुढं तेच जगणार. लक्षात येते मा? पोरगी वाईट वागते चांगली वागते ही तुमच्या तिची संगत वगैरे. ज्यावेळेस तिला कळतं ना माझा बाप कष्ट करतोय, माझी माय कष्ट करतेय, माझा बाप चार माणसात वरमान करून चालतो, तेव्हा ती वाईट वागत. आणि पोरींना गरज आहे, सामर्थ्याने सांगतं ज्ञानेश्वरी गाता हरिपाठ हातात घ्या, कळेल तुम्हाला आपलं सगळं. विनंती माझ्या तरुण मंडळी, विचार करा ना, जे काकड्याचे अभंग देवाला उठवतात ते तुम्हा आम्हाला यश देणार नाहीत का? जे ज्ञानेश्वरी जगवतंय ते सामर्थ्य देणार नाही का? फार अवघडात जाऊ नका, आपलं सांभाळा. विनंती आहे या विषयाकडे. ते आम्हाला जाण आहे. हा नामचिंतनाचा गुण वाटत असतो काही मातेच्या चरणाशी, जिथे सामर्थ्याने. आई भवानी काय, आई तुकाई काय, महिषासुर मर्दिनी काय. आणि आईचं मन एवढं मोठं असतं, मग ती कुठलीही असू द्या. हो, महिषासुर मर्दिनी ती. महिषासुराचं मर्दन करायला जेव्हा काळजामध्ये त्रिशूल घातलाय तेव्हा आई असा शब्द महिषासुराच्या मुखातून निघालाय. व सामर्थ्य काय सांगावं आईचं, काय सांगावं अंबाबाईचं. त्या महिषासुर मर्दिनीनं विचारलंय, काय झालं बाळा? कोण आहे तो? राक्षस आहे. आई म्हणलास तू मला काय मागायचं ते माग, पण लक्षात घे आता गेलेला त्रिशूल माघारी येऊ शकत, यातून काही होणार नाही, पण काय मागायचं ते माग मी देईल. आणि आई म्हणून हाक मारलीस, देणं माझं काम आहे. अहो तिला आई राक्षसानं म्हणालं तरी राक्षसासाठी सुद्धा माझी आई सामर्थ्यानं जिव्हाळा निर्माण करते, करुणा वात्सल्य निर्माण करते. आणि तेव्हा महिषासुरानं सांगावं, आई काही नको ग, फक्त एवढंच मागणं आहे, विश्वात जेव्हा जेव्हा तुझं नाव घेतलं जाईल तुझ्या आधी माझं नाव लावण्याचा अधिकार मला दे, बाकी काहीच नाही. आजही तिला काय म्हणतात? महिषासुरमर्दिनी सर्वर ऐश्वर वर देता संजीवनी. हे सामर्थ्य त्या आईचं एवढं मन मोठं त्या माय माऊलीचं, जी राक्षसावर करुणा करू शकते ती तू महामावर करणार नाही का? मग ती तुकाई, जनाई, मुक्ताई, विठाई कोणी असू द्या, सगळं निर्गुण निराकार परमात्मा. एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई. आम्हाला सामर्थ्य माहित आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला गुणी, त्रिविध पापाची दयावया झाली, परितु भक्तासी पावसी निर्वाण.
सांगते लेख म्हणून, ज्याचा सप्त्यामध्ये खारीचा ना खारीचा वाटा आहे ना, ज्याचा खारीचा ना खारीचा वाटा या सप्त्यात आहे, विश्वासानं सांगते व्यासपीठावर, ही तुकाई त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही ज्यानं सप्त्यामध्ये वाटा. मी म्हणते लय वाटा नाही, पत्रवळ्या उचलल्या, जेवण दिलंय, चहा दिलाय, साखर आणली, गुळ आणलाय, मी काय म्हणते माणसं गेल्यावर चटाया उचलल्या, तेवढं सुद्धा लय गेले. तन मन धनाने सेवा, सप्ताह फार मोठं वैभव आहे. या सप्त्यामुळेच आणि या तुकाईमुळेच आपल्या गावाचं वैभव वाढणार आहे, लक्षात ठेवा. आणि सुंदर टाळतील, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंगवादक, सगळ्यांचे मनस्वी आभार. या लहान लहान मुली, ही मुलं आमच्या गणेश महाराजांच्या संस्थेतली, ह्या मायमाऊल्या, विनेकरी दादा, उत्कृष्ट मृदुंगवादक, दोघांच्या जन्मावशुदशा प्रणाम. या लेखीचा सिस्टीमवाले दादा, कॅमेरा दादा, सगळ्यांचे मनस्वी आभार. तुम्ही जमलेले सगळे मायबाप, माझं कुटुंब, आमचे अनिल भाऊ माळी कडेगावकर यांच्या सामर्थ्याने, म्हणजे प्रत्येक माणसाचं एक घर असतं हक्काचं प्रत्येक भागात.